हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। बाहेर अगदी मस्तपैकी पाऊस पडतो आहे आणि आपण आता हा गरमागरम अमृत तुल्य जो स्पेशल चहा मिळतो बाहेर, आपल्याला तसाच चहा बनवायचा आहे। इतका मस्त टेस्टी लागतो। चला तर मग बघूया हा कसा बनवायचा आहे ते। हे 2 कप चहाचं प्रमाण आहे। 1 कप मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच कपाचं मेजरमेंटनी 1 कप दूध घेतलेलं आहे। आपण ह्याच्यामध्ये 4 ते 4.5 चमचे साखर घालायची आहे। 1, 2, 3 आणि 4। आता आपण विस्तव पेटवूया। विस्तव चालू केलेला आहे। आता हे गरम करायला ठेवायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 4 चमचे 4 टीस्पून सोसायटी चहा जो आहे तो मी घेतलेला आहे तो टाकायचा आहे। 4 टीस्पून। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये 1 टीस्पून आपण मसाला चहा टाकायचा आहे, पावडर। 1 टीस्पून आपण चहा मसाला घालूया, ह्याच्याने पण अगदी छान टेस्ट येते। त्यानंतर आपण हे 2 हिरवे वेलदोडे घेतलेले आहे, हे आपण ठेचून टाकूया। हे ठेचलेले आहेत चांगले, हे पण आता चहामध्ये घालूया। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि मस्तपैकी आपण ह्याला उकळी आणायची आहे। चहाला चांगली उकळी आलेली आहे। आता विस्तव बंद करूया आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं आपण चहा मुरून द्यायचा आहे। झाकण काढूया। चहा अगदी मस्तपैकी मुरलेला आहे आणि इतकी मस्त त्याची अगदी खुशबू पण येते आहे। आता हा आपण गाळून घेऊया। चहा पण आता गाळून घेऊया आणि मग गरमागरम अगदी सर्व करूया। बाहेर इतका मस्त पाऊस पडतो आहे आणि त्याच्यामध्ये हा आपला अमृततुल्य स्पेशल, अगदी ही पुण्याची स्पेशालिटी आहे ह्या चहाची। हा आपण चहा मग सर्व करूया। गाळून घेतला आहे, सर्व करूया। मी 2 मग घेतलेले आहे, आता ह्याच्यामध्ये आपण सर्व करूया। एकदा जर आपण हा असा चहा घेतला तर नेहमी आपल्याला अगदी घ्यावासा वाटेल। इतकी मस्त ह्याची टेस्ट येते, खुशबू येते आणि आता पावसाळ्यामध्ये जर सर्दी खोकला झाला असेल तर अशा प्रकारचा चहा अगदी उपयोगी आहे। वाव, हे बघा काय मस्त झाला आहे अगदी। आता आपण चहा हा बिस्किटाबरोबर सर्व करू शकतो। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया। धन्यवाद।